प्रश्न क्रमांक पहिला आहे, वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकास पकडण्यासाठी डॅश डॅश यांची नियुक्ती केली गेली होती. तर वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकास पकडण्यासाठी मेजर डॅनियल यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, दोन देशांच्या चलनांची अदलाबदल करताना एका चलनाच्या बदल्यात दुसऱ्या चलनाची किंमत म्हणजे डॅश डॅश होय. तर दोन देशांच्या चलनांचे अदलाबदल करताना एका चलनाच्या बदल्यात दुसऱ्या चलनाची किंमत म्हणजेच विनिमय दर होय. ऑप्शन क्रमांक 1 विनिमय दर. पुढील प्रश्न आहे, मुघल सम्राट अकबरच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे खरे म्हणजे मूळ नाव काय होते? तर तानसेनचे मूळ नाव हे खालीलपैकी रामतनू पांडे हे होते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील नगरधान या शहराची स्थापना खालीलपैकी कोणत्या राजाने केली? तर महाराष्ट्रामधील नगरधान या शहराची स्थापना खालीलपैकी सूर्यवंशी या राजाने केली. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधावानी AI या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे उद्घाटन कोठे केले गेले? तर या संस्थेचे उद्घाटन खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे केले गेले. पुढचा प्रश्न आहे, पाकची समुद्रधुनी व मन्नारचे आखात भारतापासून कोणत्या देशाला वेगळे केले आहे? तर पाकची समुद्रधुनी आणि मन्नारचे आखाताने भारतापासून श्रीलंका या देशाला वेगळे केले. पुढचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 25वे महासंचालक म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 राकेश पाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्वदेशीचा पुरस्कार व विरोधी मालावर बहिष्कार घालण्यासाठी शिकवण भारतीयांना सर्वप्रथम यांनी दिली. तर स्वदेशीचा पुरस्कार व विदेशीचा बहिष्कार यांची शिकवण सर्वप्रथम भारतीयांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी दिली. पुढचा प्रश्न आहे, दलित अत्याचाराशी निगडीत असलेले जामखेड प्रकरण कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर जामखेड हे प्रकरण खालीलपैकी अहमदनगर या जिल्ह्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? तर सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले राज्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 गोवा राज्य आहे. म्हणजे हे भारतातील सगळ्यात लहान राज्य आहे. तर सगळ्यात मोठे राज्य हे राजस्थान आहे. पुढचा प्रश्न आहे, जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते? तर जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्रामध्ये 2015 या सालापासून सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याचे सरकार राज्यात अन्न आयोग स्थापन करणार आहे? तर खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे सरकार राज्यामध्ये अन्न आयोग स्थापन करण्यात आहे. इसवी सन 1425 मध्ये गाविलगड किल्ला खालीलपैकी कोणत्या राजाने बांधला? तर गाविलगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. तर गाविलगड किल्ला हा खालीलपैकी अहमद शाह बहामनी या राजाने बांधला होता. पुढचा प्रश्न आहे, 1974 मध्ये पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या अणुबॉम्ब चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते? तर पहिल्या अणुचाचणीला स्माइलिंग बुद्धा हे सांकेतिक नाव देण्यात आलेले होते. तर जेव्हा पहिली पोखरण अणुचाचणी झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, वाढखुंटणे, अतिसार, केस व त्वचेवरील बदल हे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहे? तर ही सर्व खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कुपोषण या रोगाची लक्षणे आहेत. पुढील प्रश्न आहे,
अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर अंबादेवी मंदिर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे किंवा या शहरामध्ये पण स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती येथील सन 1987 मधील अधिवेशन अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती येथील अधिवेशनाचे अध्यक्ष हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 श्री शंकरन नायर हे होते. पुढील प्रश्न आहे, अन्न सुरक्षा कायदा 2013च्या कितव्या अनुच्छेदमध्ये अन्न आयोग स्थापनेची तरतूद आहे? तर अन्न आयोग स्थापनेची तरतूद हे अनुच्छेद 16 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण 30 सप्टेंबर 1993 मध्ये भूकंपामुळे आलेल्या प्रचंड विध्वंसामुळे मुख्यत्वाचे ग्रस्त झाले होते? तर खालीलपैकी लातूर हे ठिकाण 30 सप्टेंबर 1993 मध्ये या ठिकाणी भूकंप आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील खालीलपैकी गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, अपवादात्मक खटल्यांसाठी पहिल्या अपीलीय प्राधिकरणाद्वारे पहिल्या अपीलीचा निकाल लावण्याची वेळमर्यादा किती आहे? तर ती वेळमर्यादा 45 दिवस एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशेजारील तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक आहे? तर तेलंगणा राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे हे विचारलं आहे. तर खालीलपैकी नांदेड या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याला लागलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, वनक्षेत्राच्या वाढीसाठी विस्तृत प्रमाणात झाडे लावायला काय म्हणतात? तर वनक्षेत्राच्या वाढीसाठी विस्तृत प्रमाणात झाडे लावण्याच्या प्रक्रियेला ऑप्शन क्रमांक 2 वनीकरण असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी येथे पार पाडली होती? तर भूमिगत अणुबॉम्ब चाचणी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पोखरण जे राजस्थानमध्ये आहे येथे पार पाडली गेलेली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने उल्हास न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामचे मोबाईल ॲप लॉन्च केले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 धर्मेंद्र प्रधान या मंत्र्याने ॲप लॉन्च केले आहे. पुढचा प्रश्न आहे, गाविलगडचे डोंगर व मेळघाटचे डोंगर कोणत्या जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे? तर गाविलगडचे डोंगर व मेळघाटचे डोंगर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या जिल्ह्याच्या उत्तर भागाला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामांची जबाबदारी कोण पार पाडतो? तर गाव पातळीवरील महसूल विषयक कामांची जबाबदारी हे खालीलपैकी तलाठी पार पाडत असतात. तर गावामध्ये जे तलाठ्याचं ऑफिस असते त्याला सजा या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, नागरिकांना वैयक्तिक पद्धतीने शासनाच्या सर्व योजनांबाबत माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती यंत्रणा सुरू केली आहे? तर यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 महालाभार्थी ही यंत्रणा सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सिस्मोग्राफ याचा वापर केला जातो. बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या अध्यक्षतेखाली G20 एम्पावर शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 4 गांधीनगर येथे केली जात आहे. पुढचा प्रश्न आहे,
पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने खालीलपैकी नरेंद्र मोदी यांना पुरस्कारित करण्यात आलेले होते. आता हा प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकेतला आहे म्हणून जुना आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गोव्यावर राज्य करणारा शेवटचा युरोपीय देश होता? तर गोव्यावर शेवटचा राज्य करणारा युरोपीय देश हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगाल होता. भारतावर येणारे युरोपियन देश म्हणजे क्रम आहे PDEDF, म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच. पोर्तुगीज हे सगळ्यात पहिले आले आणि सगळ्यात शेवटी निघून गेले. पुढचा प्रश्न आहे, रेशीम आणि कापूस यांच्या मिश्रणातून बनलेली चंदेरी साडी भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? तर चंदेरी साडी हे भारतातील मध्य प्रदेश या राज्यातील प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदी म्हणजेच बंदर होते? तर सिंधू खोरे संस्कृतीमधील खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 लोथल या ठिकाणी बंदर होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात हजार पिल्लर मंदिर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे? तर हजार पिल्लर मंदिर हे सुप्रसिद्ध स्मारक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 वारंगल या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अमीश त्रिपाठी हे आहेत. पुढील प्रश्न आहे, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याचे अनावरण खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याचे उद्घाटन खालीलपैकी अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.